नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश कोलते, बूस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी। आपण जे बघत आहोत, एकदा पाठीमागे जे शेतकऱ्यांनी मळणी केलेलं सोयाबीन आहे त्याविषयी सविस्तर शेतकऱ्याकडून माहिती घेणार आहोत। सहकारी गावातलीच आपले शेतकरी बांधव पण इथं आहे। तर नमस्कार सुनील भाऊ। नमस्कार सुनील भाऊ, एकदा आपलं हे कोणतं वाण आहे आणि मळणी झाली आहे तर याविषयी माहिती द्या सर्व शेतकरी बांधवांना। नमस्कार, मी सुनील प्रभाकर कवडे, राहणार मालपिंपळगाव, तालुका जिल्हा जालना। आपण बूस्टर कंपनीचं कोको हे वाण निवड होतं यावर्षी नवीन आलेलं। आणि याच्या अगोदरच मी खूप माहिती काढली होती त्या वाणाबद्दल, 2-3 प्रोग्रामला उपस्थित होतो। त्यानंतरच मग हे वाण आपल्या शेतीकडे किती रिझल्ट येईल, याचा काय फायदा होईल, आपल्या शेतकऱ्याला याच्याकडून किती उत्पन्न मिळेल, या गोष्टीनुसारच हे वाण मी निवडलं गेलो होतो। तर त्यानुसार तुम्ही हे लागवड मग आपण याची बेडवर लागवड केली या वाणाची। बरं सुनील भाऊ, किती एकरी बियाणं लागलं तुम्हाला? ते आपण 3x1 बेड पाडलं होतं, तर त्यावर आपल्याला 14 किलोचं बी लागलं आपलं खोकोचं। आणि आपण बघू शकता आपल्या पाठीमागं मला 17 कट्टे शिवून झाले। 17 कट्टे तुम्हाला झालेले आहे। हो, तर एक सरासरी तुम्ही कॅल्क्युलेट केल्या हिशोबानं 12.5चा उतारा असं तुमचं म्हणणं आहे? हा, माझं म्हणणं तर आम्ही तर अगोदर सुरुवातीला 10 क्विंटल पकड होतं, पण नंतर मळणी करण्याच्या अगोदर तर ते नंतर उत्पन्न निघालं आपल्याला, तर शिल्लकच झालं 1-1.5 क्विंटल शिल्लकच उत्पन्न निघालं। म्हणजे वजनी वाळून तुम्हाला 11.5च्या खाली येणार नाही, 11 तर हमखास उत्पन्न आहे। बरं, दाणेबाबत काय म्हणता? एकदा सर्व भाऊ जवळून दाखवा आपल्या शेतकऱ्यांना। दाण्यात एक सामान पूर्ण टपोरी दाणा आहे, एक सामान आहे, बाकी काही नाही, दाण्यामध्ये काहीच फरक नाही आहे, सारखा दाणा आहे, सारखा दाणा, एक सामान सारखा दाणा आहे। तर सुनील भाऊ, जर आता ही मळणी केली सर्व शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता हे वाण लावण्याबाबत? आता आमची तर हीच इच्छा राहील की सर्व शेतकऱ्यांना बूस्टरचेच वातापर्यंत वाण निवडावे, कारण की ते प्रत्येक रोगराई याच्यापासून जसे बळी पडत सहनशील आहे। म्हणजे आपल्याला बी उत्पन्न खर्च वाढत नाही, आपला बी उत्पन्न वाढत, आपलं खर्च कमी होतो। त्या उद्देशाने सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की बूस्टर कंपनीचेच आपले वाण निवडावे आपण। नमस्कार काका, जसं की आता सुनील भाऊनी जे खोको वाण लावलेलं आहे, तुमचं काय मत? आता तुम्ही तेच लावणार आहे, हेच वाण लावणार? बरं, दाण्यात काय वाटतं? दाणे सारखी आहे त्याची, दाण्याचे काही प्रॉब्लेम नाही। आणि भाऊ, आता जे कट्टे भरलेले, आता ठीक आहे, सुनील भाऊने जे ॲव्हरेज काढलं त्यांच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं हे किती होईल 17 कट्ट्यामध्ये? 17 कट्ट्यामध्ये हे आता 62 किलो 65च्या जवळपास कट्टा जाणार आहे। मोठा कट्टा? हा, मोठा कट्टा आहे। तर म्हणजे 12.5 पर्यंत 65चा 12 पर्यंत फिक्सच आहे त्याचं, फिक्स आहे। 12च्या आवरेज दुसरं तर कोणतं देतच नाही ना। हा, म्हणजे एकंदरीत तुम्ही खोको वाणावर समाधान आहे? हो भाऊ नमस्कार, जसं आपण सुनील भाऊनी बघितलं